आज आपण घरच्या घरी छान स्वादिष्ट अशी मँगो मस्तानी बनवणार आहोत। नमस्कार, स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि अगदी कमीत कमी 5 मिनिटामध्ये ही मँगो मस्तानी बनून तयार होते। तर मँगो मस्तानी बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला छान गोड असे आंबे लागणार आहेत। तर मी या ठिकाणी 2 आंबे घेतलेले आहेत। आता ह्या आंब्यांच्या वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। 2 ते 3 ग्लास मँगो मस्तानी तयार होते। 2 आंब्यांमध्ये मोठे असतील तर 3 ग्लास तयार होईल आणि लहान असतील तर 2 ग्लास तयार होतील। तर अशा पद्धतीने तुम्ही आंबे घेऊ शकतात मँगो मस्तानी बनवण्यासाठी। तर आता आंब्याच्या वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे, पातळशी साल काढून घ्यायची आणि त्यातला जो गर आहे, आंब्याचा जो पल्प आहे तो सगळा आता आपण काढून घेणार आहोत। दोन्ही आंब्यांच्या वरची साल काढून त्याच्यातला आतला गर आपण काढून घेऊया। आता दोन्ही आंब्यांचा सगळा गर जो आहे तो काढून घेतलेला आहे। आता हा मँगोचा गर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ। नंतर आता तुम्हाला किती मँगो मस्तानी बनवायची, 2-3 ग्लास तसं दूध टाकायचं आहे। दूध पण छान थंडगार टाकायचं आणि थंड दूध नसेल तर मग बर्फ टाकायचा आहे। नंतर आवडीप्रमाणे साखर टाकायची आहे। तुम्हाला किती गोड पाहिजे त्या प्रमाणामध्ये साखर टाकायची। तर या ठिकाणी मी साखर पण टाकून घेतली आहे। थंड दूध टाकलेलं आहे म्हणून बर्फ टाकला नाही आणि मिक्सरला छान एकजीव होईपर्यंत फिरवून घ्यायचा आहे। आता आंब्याचा रस आणि दूध छान मिक्स झालेला आहे आणि या ठिकाणी आता जो रस तयार करून घेतलेला आहे आपण आंब्याचा तो ग्लासेसमध्ये टाकून घेऊया। सर्व दोन्ही ग्लासेसमध्ये टाकून घेऊ आंब्याचा रस। आणि आता तुम्ही इथे मध्ये थोड्याशा आंब्याच्या फोडी पण टाकू शकतात, मला आठवण नाही राहिली। तर या ठिकाणी मी बारीक बारीक आकारामध्ये ज्या वेळेला आपण आंबे कापत होतो त्याच वेळेला छोटे छोट्या त्याच्या फोडी कट करून घेतलेल्या आहेत। आता याच्यावर आपल्याला छान 2-2 चमचे आईस्क्रीम टाकायचं आहे। सुरुवातीला तुम्ही खाली ग्लासमध्ये सुद्धा 1-1 चमचा आईस्क्रीम टाकू शकतात। तर 2-2 चमचे या ठिकाणी मी बटरस्कॉच आईस्क्रीम टाकलेला आहे। आईस्क्रीम टाकल्यानंतर आता मँगोचा जो पल्प काढून ठेवलेला आहे थोडा थोडा तो टाकूया। म्हणजे ज्यावेळेस आपण मँगो मस्तानी खातो त्यावेळेला खूप छान लागते हे टेस्टी आईस्क्रीम, मँगोच्या छोट्या छोट्या फोडी। नंतर आता मी टूटी फ्रुटी टाकलेली आहे, चेरी मिळते, चेरी टाकायची आहे। नंतर काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत ते देखील टाकलेले आहेत। आणि अशी मस्त आकर्षक आणि दिसायला आकर्षक तशीच चवीला पण खूप छान अशी मँगो मस्तानी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे। अगदी झटपट 5 मिनिटामध्ये बनून तयार होते। रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये। वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद।